अमरावती जिल्ह्यातील धानोरा कोकाटे इथं कार्यरत असलेल्या न्यू सूर्या सोलर कंपनी विरोधात नुकसान भरपाईच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कंपनीच्या गेट समोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। प्रशासनाच्या आश्वासनानंतरही निर्णय न झाल्यानं शेतकऱ्यांचा संताप उफाळला आहे। अमरावती जिल्ह्यातील धानोरा कोकाटे गावात न्यू सूर्या सोलार कंपनी विरोधात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संताप उफळून आला आहे। नुकसान भरपाई न मिळाल्यानं संतप्त शेतकरी कंपनीच्या गेटवरच बेमुदत उपोषणाला बसले आहेत। प्रशासनाच्या बैठका, आश्वासनं आणि पत्रव्यवहार निष्फळ ठरल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। स्पष्ट आदेश देऊनही कंपनीनं जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे। सकारात्मक निर्णय न झाल्यास कंपनीला टाळे ठोकण्याचा थेट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। आंदोलनादरम्यान कोणतीही अनुसूचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी कंपनीची राहील असा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान परिसरात तणावपूर्वक वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नाही असा निराधार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। आज धानोरा कोकाटे इथे रिन्यू पॉवर कंपनीच्या विरोधात 14 शेतकऱ्यांचं या कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे जे नुकसान झालेलं आहे, त्या कंपनीनं दोनदा स्थानिक लोकांनी उपोषण केलेलं आहे। परंतु त्यांनी जो कबूल केलेला जो शेतकऱ्याला आपला मोबदला आहे, तो मोबदला 30 लाख रुपये 14 शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय त्या कंपनीनं दिला होता। आणि आपल्या तिवसा मतदारसंघाचे आमदार यांनी मध्यस्थी करून तो मोबदला मिळवून दिला। परंतु अजूनपर्यंत 4 महिन्यापासून त्यांचे उडवाउडीचे उत्तर सुरू आहे। आज आमचे भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी विजय भुयार यांच्या नेतृत्वात आज 4था दिवस आहे उपोषणाचा। आज कंपनीच्या गेटसमोर आम्ही उपोषण सुरू केलं आहे आणि तब्बल 2 दिवस झालेले आहे कंपनीचा इलेक्ट्रिक सप्लाय पूर्णपणे बंद केलेला आहे। काल रात्री 5:30-6 वाजताच्या सुमारास बिबट्या इथं आला। जर शेतकऱ्याच्या जीविताला हानी झाली तर याचा जबाबदार कोण?